नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नवीन रेसिपी केळफुलाची भाजी. ही तुम्ही कधी ऐकली नसेल. चला तर मग बनवूया केळफुलाची भाजी. कशी बनवायची, कसं फुलं साफ करायचे ते पूर्ण रेसिपीमध्ये पाहूया. आज आपण केळफुलाची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी केळफूल घेतलेलं आहे. पूर्वीची लोक केळफुलाची भाजी खूप खायची. ही पारंपरिक भाजी आहे. आजकालच्या लोकांना माहितीच नाही केळफूल म्हणजे नेमकं काय आणि ती भाजी कशी करायची हे सुद्धा माहिती नाही. तर आपण पाहूया कशी करायची ती भाजी आणि केळफूल साफ कसं करायचं ते पण दाखवते. हे असं काढून घ्यायचं केळफूल. ह्यामध्ये असे केळी असतात, छोटे छोटे फुलं असतात. हे फुलं काढून घ्यायचे. हे असे फुलं काढून घ्यायचे आणि यावरचा पांढरा हे पापुद्रा आहे ते काढून टाकायचा. आणि हे कडक दांडा आहे, ह्याच्यात एक कडक दांडा असतो ते काढून घ्यायचं, नाहीतर मग कडू लागते भाजी. त्यासाठी हे आपण पूर्ण साफ करून घ्यायची भाजी, पूर्ण काढून घ्यायचं. हे असं पांढरा पापुद्रा असतो ते काढून घ्यायचं आणि कडक दांडा असतो ते पण काढून घ्यायचं. पूर्ण असं काढलेलं आहे. हे असं गाभा राहतो हे काढून घ्यायचा आणि ह्याला बारीक पुन्हा चिरून घ्यायचं. हे कवळे कवळे होईपर्यंत चिरायचं आणि हे पुन्हा बारीक चिरून घ्यायचं. आपल्याला भाजीला काकडी कसं खेसून घेतो तसं पूर्ण असं काढलेलं आहे. हे असं गाभा राहतो हे काढून घ्यायचा आणि ह्याला बारीक पुन्हा चिरून घ्यायचं. हे कवळे कवळे होईपर्यंत चिरायचं आणि हे पुन्हा बारीक चिरून घ्यायचं. आपल्याला भाजीला काकडी कसं खेसून घेतो तसं. केळफूल साफ करून घेतलेले. केळफूल साफ करायलाच वेळ लागतो. हे आपण आता बारीक चिरून घ्यायचं. हे काळं पडू नये म्हणून आपण लगेच पाण्यात टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गाभा निघालेलं आहे त्याला पण असं चिरून घ्यायचं बारीक बारीक. आपण काकडी कसं हे करून घेतो टोच मारून असं बारीक चिरून टोच मारून आपण चिरून घ्यायचं. हे असं पूर्ण चिरून घ्यायचं. असं बारीक चिरून घ्यायचं. हे पूर्ण थोडं हाताला हे चिकटपणा लागतो म्हणून तेल हाताला लावून घेतलं तरी चालते. फुलं पूर्ण चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवले आहेत. कारण पाण्यात जर नाही ठेवलं तर काळे पडतात, म्हणून आपण पाण्यात ठेवायचं. की ते वरचे पापुद्रा आणि त्याचे ते दांडे, कडक दांडा काढायचा असतो ते काढून टाकायचं, नाहीतर मग ते कडूपणा येतो भाजीला. कुकरमधलं पाणी काढून घेतले आहे. आम्ही आता ह्याला वाफून घेणार आहे. कोणी कुकरमध्ये लावून घेतात, मी वाफून घेणार आहे. केळफूल मी वाफून घेतलेलं आहे. आता आपण भाजी करूया. त्यासाठी मी डाळ 2-3 तास भिजत ठेवली होती. हरभऱ्याची डाळ आहे. कोणती पण घेऊ शकतात, मुगाची किंवा काळे चणे कोणते पण घेऊ शकतो त्याच्यात घालण्यासाठी. पॅन ठेवलेला आहे. आपण त्यात मोहरी घालून, तेल गरम झालं आहे त्यात आपण मोहरी घालून घेऊ. जिरे, मोहरी जिरे तडतडले आहेत. आपण त्यात हिंग घालून घेऊ. कांदा, कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे. आपण लसणाची पेस्ट घालून घेऊ. कढीपत्ता, फोडणी छान झालेली आहे. आपण आता एक मसाले घालून घेऊ. हळद, तिखट, गरम मसाला, छान याला परतून घ्यायचं. चणा डाळ घालून घ्यायचा.
ते पण छान परतून घ्यायचं. त्यात आपण मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. फोडणीमध्ये जर टाकलं तर सगळीकडं भाजीला लागल्या जातं, नाही तर मग वरून टाकल्यानंतर कुठे लागतं कुठं नाही, त्यासाठी फोडणीमध्येच टाकून घ्यायचं. यात आपण वाफून घेतलेली केळफुलाची भाजी टाकून घ्यायची. ती वाफून घेतल्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही. थोड्या वेळ वाफ देऊ आणि मग बंद करूया गॅस. वाफ देऊन घेऊया, त्यावर झाकण ठेवू थोड्या वेळ. वाफ आली आहे. डाळ भिजलेली असल्यामुळे जास्त म्हणजे शिजवायची गरज नाही, तरी थोड्या वेळ शिजून घ्यायची. पुन्हा जास्त मऊ पाहिजे असेल तर पाणी टाकून घेऊ शकतो. नवीन रेसिपी तयार झालेली आहे. केळफुलाची भाजी ही तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा. नमस्कार. भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.